तानाजी सावंत यांचे बंडखोर पुतणे धनंजय सावंत यांचा या ठिकाणी विजयी झालेला आहे। धाराशिवमधून अपडेट आपण बघतो आहोत। धाराशिवमध्ये धनंजय सावंत यांच्या कुटुंबियांकडून त्यानंतर करण्यात आलेला हा जल्लोष आणि या जल्लोषाची दृश्य आपण सध्या टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय। धाराशिवमध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांना या ठिकाणी मोठा धक्का बसलेला आहे। तानाजी सावंत यांचे बंडखोर पुतणे धनंजय सावंत यांनी विजय मिळवलेला आहे। धनंजय सावंत यांनी बंडखोरी केलेली होती आणि त्यानंतर या ठिकाणी धनंजय सावंत यांच्या कुटुंबियांकडून हा मोठा जल्लोष। धाराशिव जिल्ह्यामध्ये गुरुराख्याचं पोर तिसऱ्यांदा जिल्हा परिषदचा सदस्य झालंय। काय वाटतंय? गुरुराख्याचं पोरग गुरुराख्याच्या पोराने सगळ्यांनी जसे माझे सवंगडे आहेत तसे त्यांनी त्यांना निवडून आणलं, त्यामुळं हा खरा विजय त्या गुरुराख्यांच्या पोरांच्या चरणी अर्पण। धनंजय सावंतवर वेळोवेळी आरोप प्रत्यारोप झाले। त्यांचे चुलते माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यप्रणालीच्या विरोधात म्हणताना नाही, जे कार्यकर्त्याला न्याय मिळत नाही म्हणून त्यांनी बंडखोरी केली होती आणि आज त्याचा कुठेतरी विजय झाल्याचं दिसतंय। काय भावना आहेत? नाही, विजय झाला मला वाटतं। मी आहे, माझ्या आणखीन बरेचसे सहकारी जिल्ह्यामध्ये अपक्ष निवडून आलेले आहेत। आता पुढची ध्येय धोरण दिशा ठरवू। 2029ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी असं म्हणता येईल का? तयारी काय आमची दरवर्षी चालूच असते। ही तयारी म्हणता येणार नाही, नांदी म्हणता येईल। 2029ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी धनंजय सावंत कदाचित उमेदवार असू शकतात। रहीम शेख, पुढारी न्यूज, परांडा, धाराशिव। रायगडमध्ये पुढचे अपडेट। रायगडमध्ये शिंदेच्या शिवसेनेनं मोठे यश मिळवलेलं आहे। स्वबळावरती 26 जागा शिंदेच्या शिवसेनेनं या ठिकाणी जिंकल्यात। रायगडमध्ये युतीत लढलेल्या राष्ट्रवादीला 12, भाजपला 6 जागा मिळालेल्या आहेत, तर रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला 3 जागा मिळाल्या। शेकापला या ठिकाणी भोपळा मिळालेला आहे, तर दीर्घकाळ वर्चस्व गाजवणाऱ्या शेकापचं झेडपीतलं अस्तित्व मात्र या ठिकाणी संपुष्टात आलेलं रायगडमध्ये दिसतं। रायगडमधूनच पुढची अपडेट आहे। महाड पंचायत समितीवरती पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे। महाडमधनं ही पुढची अपडेट। महाड पंचायत समितीवरती पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा। पंचायत समितीमध्ये 10 पैकी 9 जागांवरती शिवसेनेनं दणदणीत विजय मिळवलेला आहे। शिवसेनेनं महाडचा गड कायम राखला। 10 पैकी 9 जागांवरती दणदणीत विजय। माझ्या मतदार बांधवांचा विजय आहे। माझे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना, शिवसेना आणि प्रचंड मेहनत जे माझ्या कुटुंबाने सगळ्यांनी घेतली त्याचा हा विजय आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही जनतेतले कार्यकर्ते आहोत। आता तुम्हाला माहिती आहे मी आमदार आहे, मंत्री आहे, संत्री आहे, तरी पण आम्ही कधी तोरा मिरवत नाही, मिरवणार नाही। आणि मी नेहमी जमिनीवरनं चालतो हे तुम्हाला कल्पना आहे। लोक काय हवेतनं चालतात आणि जे हवेतनं चालणारे होते त्यांना परत एकदा घरी बसवलेलं आहे। आणि जे काय आम्ही जमिनीवरनं चालतोय जनतेने निवडून दिलेलं आमचं कर्तव्य आम्ही पार पाडतो आणि पुढेही पार पाडणार। तर उरणमधील जिल्हा परिषदेच्या 4 जागांपैकी 3 जागांवरती मवियाचा झेंडा फडकलेला आहे। उरणमधनंही अपडेट। तर एका जागेवरती भाजपचा या ठिकाणी विजय झाला आहे। नवघर, चिरनेर, जासईमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे, तर 8 पंचायत समितींपैकी 7 ठिकाणी महाविकास आघाडी विजयी झालेली आहे। एका ठिकाणी भाजपला विजय मिळाला आहे। उरणमध्ये मवियाचं वर्चस्व या निकालानंतर कायम पाहायला मिळतं।